चला, आज आपण शिकणार आहे स्टँडर्ड 10चं इंग्लिश टेक्स्टबुकमधलं 2.1 यू स्टार्ट डाईंग स्लोली ही पोएम. आता बघा, टायटल काय आहे पोएमचं? यू स्टार्ट डाईंग स्लोली. आता यू स्टार्ट डाईंग स्लोली याचा मराठीमध्ये अर्थ होतो हळूहळू तुम्ही मरणाच्या वाटेकडे चाललेले आहात. आता पोएटने असं का म्हटलेलं असावं, त्याचं काय कारण असावं, हां मग आपण पोएममध्ये बघूया. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, यू स्टार्ट डाईंग स्लोली. बघा, पोएट इथं आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तुम्ही जर प्रवास नाही केला, तुम्ही जर चांगली पुस्तकं नाही वाचली, तुम्ही जर एखादं म्युझिक नाही ऐकलं किंवा एखादं गाणं गुणगुणलं नाही, तुम्ही स्वतःला ॲप्रिशिएट नाही केलं, म्हणजे आपण एखादं काम केल्यानंतर कुणी आपली स्तुती करू देत किंवा नको करू देत, आपल्याला स्वतःला ॲप्रिशिएट करता आलं पाहिजे. आणि ह्या गोष्टी जर तुम्ही करत नसाल तर मग पोएटच्या मते की तुम्ही हळूहळू मरत चाललेले आहात. तर पोएट इथं आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. निसर्गरम्य वातावरणात तुम्ही फिरायला गेले पाहिजे, तुम्ही चांगली पुस्तकं वाचली पाहिजे, तुम्ही जीवनाचा आनंद घेतला पाहिजे. आणि सगळ्यात मोठा आनंद आपल्याला मिळतो ते गाणी ऐकल्यानंतर. आपल्या आवडीचं एखादं गाणं खूप मोठ्या आवाजात ऐकायचं आणि ते गुणगुणायचं, ती एक वेगळी फिलिंग असते, एक खूप छान आनंद आपल्या मनाला मिळतो. आणि स्वतःला आपण ॲप्रिशिएट आपल्याला करता आलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण करत असेल तर आपलं जीवन आपण अगदी छान जगत आहे असं म्हणायला काही हरकत नाही. ठीक आहे, चला पुढे नेक्स्ट स्टांजामध्ये बघा पोएट काय सांगतोय. वेन यू किल युअर सेल्फ इस्टीम, वेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, यू स्टार्ट डाईंग स्लोली. आता कधी आपण आपला आत्मसन्मान जो आहे, आपला सेल्फ रिस्पेक्ट जो आहे तो विचारात घेत नसेल, किल म्हणजे मारून टाकत असेल, आपण स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट जर जपत नसेल आणि जर आपल्याला दुसरे कोणी मदत करत असतील तर तीही आपण मदत नाकारत असेल तर मग काय उपयोग नाही तुमचा. तुम्ही चाललात हळूहळू त्या वाटेवरती चाललात. आता पुढे बघा थर्ड स्टांजामध्ये काय सांगितलं. इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ, इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर्स, ऑर यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, यू स्टार्ट डाईंग स्लोली. आता बघा थर्ड स्टांजामध्ये इथं पोएट आपल्याला सांगत आहे की तुम्ही तुमचे काही हॅबिट्स असतात, बॅड हॅबिट्स, ज्याचे तुम्ही गुलाम होऊन जाता. हळूहळू त्या सवयी आपल्याला इतक्या लागतात की त्या सवयींच्या आपण गुलाम होतो आणि आपण कितीही त्या सवयी बदलायच्या किंवा बंद करायचा प्रयत्न केला तरी ते शक्य होत नाही. जर तुम्ही एकाच मार्गाने रोज जात असाल, तुमचं रुटीन एकच असेल, तुम्ही वेगवेगळे डिफरंट कलरचे तुम्ही जर कपडे घालत नसाल तर आणि तुम्ही जे अनोळखी व्यक्ती आहेत त्यांच्यासोबत तुम्ही जर बोलत नसाल तर मग हळूहळू तुम्ही मरत चाललेले आहात. यू स्टार्ट डाईंग स्लोली. म्हणजे पोएट इथं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी सांगत आहे. इफ यू अवॉइड टू फील पॅशन अँड देअर टर्ब्युलंट इमोशन्स, दोज विच मेक्स युअर आईज ग्लिसन अँड युअर हार्ट बीट फास्ट, यू स्टार्ट डाईंग स्लोली. आता इथं या स्टांजामध्ये पोएट आपल्याला सांगतोय की आपली जी पॅशन आहे, आवड, प्रत्येकाला काही ना काही छंद असतो, हॉबी असते प्रत्येकाची, ती आपण जपली पाहिजे. आपले छंद आपण जपले पाहिजे. आपल्या मनामध्ये जे काही इमोशन्स, फिलिंग्स येतात ते आपल्याला एक्सप्रेस करता आल्या पाहिजे. आणि जर आपण असं करत नसेल तर मग आपण हळूहळू मरणाच्या वाटेकडे जात आहे. बघा लास्ट स्टांजामध्ये काय सांगितलं आहे. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ when you are not satisfied with your job or with your love, if you do not risk what is safe for the uncertain,
if you do not go after a dream, if you do not allow yourself at least once in your lifetime to run away from sensible advice. आता इथं काय सांगितलेलं आहे बघा, की तुम्ही जर एखादा जॉब करत असाल आणि त्याच्यात तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळत नसेल, तर अशा वेळी उगं करायचं म्हणून कोणतंही काम करू नये. आणखीन काय सांगितलं की तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही रिस्क घेतली पाहिजे. तुम्ही रिस्क घेतली पाहिजे आणि तुम्हाला सेन्सिबल ॲडवाईस देणारे खूप जण असतात, तर त्या ॲडवाईसपासून तुम्ही स्वतः कधीतरी ते ॲडवाईस तुम्ही निग्लेक्ट केलं पाहिजे. त्या ॲडवाईसपासून तुम्ही पळून गेला पाहिजे. म्हणजे स्वतःचं काय हित योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे स्वतःला ठरवता आलं पाहिजे. तर एकंदरीत इथं पोएट आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकदा तरी तुम्ही स्वतःला चान्स दिला पाहिजे आणि ज्या गोष्टींनी आपल्याला आनंद मिळतो त्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. ठीक आहे.